नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज मी मागवला आहे DJIचा ॲक्शन 5 प्रो कॅमेरा व्लॉगिंगसाठी. मी विचार करतो आहे व्लॉगिंग स्टार्ट करण्याचा. त्यासाठी मी हा कॅमेरा मागवला आहे. आपण मोबाईलवरती पण व्लॉगिंग करू शकतो, पण मोबाईल हेवी असल्यामुळे तो हेल्मेटला माउंट नाही करता येत. त्यामुळे मी हा कॅमेरा मागवला आहे. हा कॅमेरा मी फ्लिपकार्टवरून मागवला आहे. आता जो फ्लिपकार्टचा सेल चालू आहे त्याच्यामध्ये मला 10% डिस्काउंट भेटला, तर तो 39,000ला मी घेतला आहे. आणि मी ॲडव्हेंचर कॉम्बो मागवला आहे. त्यामध्ये आपल्याला कॅमेराबरोबर बॉक्समध्ये एक एक्सटेन्शन रॉड आहे, 3 बॅटरीज आहेत आणि बॅटरी केस आहे. तर माझी फ्लिपकार्टची डिलिव्हरी ओपन बॉक्स डिलिव्हरी असल्यामुळे हा कॅमेरा मी ऑलरेडी ओपन केला आहे, म्हणजे बॉक्स ऑलरेडी ओपन केला आहे मी. तर चला मित्रांनो, आपण आता अनबॉक्सिंग करूया आणि चेक करूया कॅमेराबरोबर आपल्याला बॉक्समध्ये काय काय आलं आहे. ते सील्ड होतं, हे सील्ड काढून आपण बॉक्स ओपन केला की बॉक्समध्ये 2 बॉक्स आहेत. अजून एकामध्ये ॲसेसरीज आहे आणि एका बॉक्समध्ये ऑस्मोचा आपला ॲक्शन 5 प्रो कॅमेरा आहे. ॲसेसरीजमध्ये आपण एकदा बघूया ॲसेसरीजमध्ये आपल्याला काय काय आलं आहे. बॉक्स ठेवूया साईडला. ॲसेसरीजमध्ये ही क्लिप आली आहे, एक Type-C चार्जिंग केबल आहे आणि बॅटरी केस आहे. आणि काही मॅन्युअल्स आहेत ज्यामध्ये कॅमेरा आपण कनेक्ट कसा करायचा वगैरे सगळं दाखवलं असेल, लिहिलं असेल. आणि काही स्टिकर्स आहेत, आपण परत टाकूया. पॅकेजिंग खूप चांगली आहे मित्रांनो. केसची क्वालिटी तुम्ही बघू शकता, क्वालिटी खूप चांगली आहे. इथे DJIची ब्रँडिंग आहे. हे चार्जिंग केस, इथे Type-C तुम्ही चार्ज करण्यासाठी Type-Cचा पोर्ट दिला आहे. यामध्ये 3 बॅटरीज आहेत, 1 2 3 1950 mAh. खूप चांगली क्वालिटी आहे मित्रांनो. सेकंड बॉक्स आपण बघूया. त्यामध्ये ऑस्मो ॲक्शन 5 प्रो कॅमेरा आहे. कॅमेराचे केस आहे. कॅमेरामध्ये हे 2 स्क्रू दिलेत केस बरोबर. एक आपल्याला कॅमेरा माउंट करण्यासाठी एक क्लिप दिली आहे. हे तुम्ही हेल्मेटला किंवा कुठेही माउंट करू शकता कारमध्ये. आणि ही क्लिप टाकून या स्क्रूच्या मदतीने तुम्ही टाईट करू शकता. आणि ही केस आहे मित्रांनो. केसची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे, बघू शकता तुम्ही. ते स्टार्टचं बटन आहे, DJIची ब्रँडिंग. पॉवर ऑनचं बटन आहे. तर आपण आता बघणार आहोत ऑस्मो ॲक्शन 5 प्रो कॅमेरा ओपन करूया. कॅमेरा खूप छान आहे मित्रांनो, खूप मस्त आहे कॅमेरा. छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे. मी हा मागवला ऑस्मोचा, म्हणजे DJIचा मी मागवला कारण ह्याचे दोन्ही स्क्रीन आहेत, त्या ज्या OLED आहेत आणि दोन्ही स्क्रीन ह्या टच स्क्रीन आहेत. ही आहे लेन्स. बॉक्समध्ये अजून हा एक एक्सटेन्शन रॉड दिला आहे मित्रांनो. हा आहे एक्सटेन्शन रॉड. रॉडची पण क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो.
हा 15 मीटर एक्सटेंड होतो. खूप मोठा आहे, चांगला आहे, छान आहे क्वालिटी. तर असा काहीसा सेटअप आहे मित्रांनो. हा एक एक्सटेन्शन रॉड, बॅटरी केस, कॅमेरा आपला कॅमेरा केस, 2 स्क्रू, हे 2 क्लिप आपला कॅमेरा माउंट करण्यासाठी. मॅग्नेटिक आहे ते. हा छोटा आहे, थोडा मोठा. आणि एक आपली टाईप सी केबल कॅमेरा चार्ज करण्यासाठी. आणि हा माउंट आहे. ते बॅटरी तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. बॅटरीची लेवल दाखवते. हे ग्रीन झालं, इथे टाकली की प्रेस करायचं. येलो आहे तर बॅटरी थोडी कमी आहे, ग्रीन झालं की बॅटरी फुल चार्ज आहे. आणि मित्रांनो तसंच हे इथे एक बटन दिलं, हे प्रेस करून आपण खाली केलं की चार्जिंगचं पोर्ट आहे इथे. असं प्रेस करून बंद करताना असं बंद करायचं आहे. इथलं रेड गेलं पाहिजे. तर आपण बघूया, केसमध्ये एकदा कॅमेरा टाकूया. इथून हे ओपन करण्यासाठी आहे केस ओपन केली की कॅमेरा इथूनच असा आत टाका. लेन्स कारण इथे बाहेर आहे त्यामुळे. आणि खूप सिंपल आहे, फक्त जस्ट प्रेस करायचं आहे. प्रेस करून इथून लॉक करायचं झालं. केसची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे. इथे रबर दिला आहे लेन्सला, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आपण एकदम मॅग्नेटची क्वालिटी सुद्धा चेक करूया. खूप स्ट्रॉंग आहे. लॉक व्हावं लागतं इथे. हे 2 ह्याच्यामध्ये लॉक झालंय तर तुम्ही बघू शकता. काहीच हलणार नाही अजिबात. आणि हे तुम्हाला मॅग्नेट काढण्यासाठी इथे हे क्लिप दिलेत, हे प्रेस करायचं आहे तुम्हाला की तुम्ही मॅग्नेट इझिली काढू शकता. दोन्ही साईडला आहे मॅग्नेट लावायला, इथे सुद्धा आहे. लॉक झाला. तर मित्रांनो आता आपण कॅमेरामध्ये बॅटरी टाकून बघूया. इथे एक बटन दिलं आहे, ते जस्ट प्रेस करून वरती करायचं आहे. बॅटरी एक काढूया. बॅटरी टाकून प्रेस करायचं आहे हलका. इथे मेमरी कार्ड टाकण्यासाठी स्लॉट आहे. आणि हा कॅमेरा इनबिल्ड याची 47 GB इनबिल्ड मेमरी आहे, इंटरनल मेमरी कॅमेरामध्ये. आणि आपण कॅमेरा आता स्टार्ट करूया. स्टार्ट करण्यासाठी आहे. कॅमेरा आपला स्टार्ट झाला आहे मित्रांनो. दोन्ही साईडने तुम्ही ऑपरेट करू शकता. सेटिंग मी ऑलरेडी करून ठेवली आहे कॅमेराची, त्यामुळे सेटिंग करायची गरज नाही लागली. माझा कॅमेरा डायरेक्टली स्टार्ट झाला. आणि लॉंग हे सिंगल प्रेस केलं की तुम्ही सेटिंगही करू शकता. इथे व्हिडिओ, फोटो सगळे ऑप्शन दिले आहेत. टच स्क्रीनने तुम्ही करू शकता किंवा हे बटन सिंगल प्रेस करून पण तुम्ही चेंज करू शकता. कॅमेराची सेटिंग सुद्धा इथे तुम्ही करू शकता. क्वालिटी सेटिंग 4K रिझोल्यूशन, 4K 4.3, 4K 16.9, 30 FPS, 48, 60, 30.
चालू करण्यासाठी, व्हिडिओ चालू करण्यासाठी ते हे बटन आहे. क्वालिटी तुम्ही बघू शकता मित्रांनो. आत्ताच खूप छान क्वालिटी आहे. आणि लॉंग प्रेस केलं की आपला कॅमेरा बंद होईल. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो थँक्यू. काही तुम्हाला क्वेरी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्या कॅमेराच्या क्वालिटीबद्दल आणि आपण एक मी व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.